हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 34 साइजचे प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे बघा हे नेटचा एक लाचा आहे, तर त्याच्यावरचं हे ब्लाउज पीस आलेलं आहे. तर त्याच्यासोबतच आलेलं आहे अस्तर सुद्धा अशा प्रकारचा. पण अस्तरचा कपडा काही चांगला नाहीये, पण त्यांना याच कपड्याचा शिवायचा आहे. तर ठीक आहे, तर आता हे अस्तरचं कटिंग करणार आहे आपण. तर अशा प्रकारे आता आपल्याला काय करायचं आहे, पाठीमागचा भाग पहिले कटिंग करायचा आहे. तर इथे कपडा व्यवस्थित आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. तिरकस वगैरे असला नाही पाहिजे. तर इथे बघा आता मी कपडा फोल्ड केला आहे पाठीमागचा भाग कटिंग करण्यासाठी. आता इथे आपल्याला माप घ्यायचं आहे. तर ज्या पण आपण मापाचं बनवत आहे ते. आता इथे चॉक चालत नाहीये, दुसरा चॉक घेते मी. हे पण दिसत नाहीये. आता इथे सर्वात पहिले आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं आहे. तर उंची 13 इंच आहे, तर मी 14 इंचावर मार्किंग केलं आहे बघा. आता या कपड्यामध्ये मार्किंग वर दिसत नाहीये. तर मी पेनाने मार्किंग करत आहे पूर्ण. आता डीप नेक आहे, तर इथे बघा 5.5 इंच शोल्डर घेत आहे मी. डीप नेकसाठी अशा प्रकारे. आणि आर्महोल पण इथे 5.5 इंच घेत आहे बघा. आता छातीचा चौथा भाग इथे 8.5 इंच आणि 1.5 इंच शिलाईसाठी आपल्याला साईडला घ्यायचा आहे. तर इथे पाठीमागच्या आर्महोलसाठी आपल्याला 1 इंच राउंड शेप द्यायचा आहे आर्महोलमध्ये. अशा प्रकारे. गळ्याची इथे रुंदी 2.5 इंच घेतली आहे. आणि आता पाठीमागच्या गळ्याची लांबी बघणार आहे. तर इथे 4 इंच पट्टी तयार पाहिजे आहे. तर 5 इंच मी खालच्या बाजूने माप टाकले आहे. खालच्या बाजूला आता इथे गळा रुंदी थोडी वाढवून घेतली आहे. आणि इथे अशा प्रकारे गळ्याचा गोल शेप देऊन घ्यायचा आहे. आता कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला 7 इंच आणि 1.5 इंच शिलाईसाठी 1 इंच मागील टक्ससाठी अशा प्रकारे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. जसं मार्किंग केलं आहे तसंच इथे कट करून घ्यायचं आहे. तर इथे बघा आता खालच्या बाजूला खूप धागे वगैरे आहेत, तर ते आपल्याला कट करायचे आहे. तर हा कपडा एकदम पातळ आहे आणि याचे खूप धागे निघत आहे. तर इथे पाठीमागचा भाग आपला कट झालेला आहे, तर आपण समोरचा भाग कटिंग करणार आहे. तर याच मापावरून आपण समोरचा भाग कटिंग करणार आहे बघा. तर इथे मी अशाच प्रकारे आता हे पाठीमागचा जो भाग आहे तो इथे ठेवून घेत आहे. आता इथे आपल्याला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, खालच्या बाजूला आपल्याला मार्जिन एक्स्ट्राचं असलेलं पाहिजे, कारण समोरच्या भागामध्ये आपण थोडी उंची वाढवून घेत असतो पाठीमागच्या भागापेक्षा. तर इथे बघा आता जसं आहे तसंच पहिले मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला कुठे वाढवायचं आहे तर ते मी तुम्हाला सांगते. प्रिन्सेस कट ब्लाउजचा शेप कसा द्यायचा आहे ते सुद्धा सांगते. तर इथे बघा आता पहिले जसं आहे तसं मार्किंग केलं. गळ्याच्या रुंदीचं सुद्धा मार्किंग केलं. आर्महोलचा जो राउंड शेप आहे तिथे सुद्धा मार्किंग केलं. तर जसं आहे तसं मार्किंग केलं. आता समोरच्या भागासाठी आपल्याला अर्धा इंच आतमधून असा आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. या प्रकारे. तर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला अर्धा इंच आतमधून शेप द्यायचा आहे. आता इथे बघा अर्धा इंच आपल्याला वाढवून घ्यायचा आहे, कारण आपण इथे प्रिन्सेस कटचा शेप जो देत आहे तर आर्महोलमधून आपल्याला टक्स द्यायचा आहे. तर तिथे अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. खालच्या बाजूला इथे 2 इंच वाढवलं आहे मी 34 साइजसाठी. आता इथे खालून उंचीमध्ये 1 इंच वाढवून घेतला आहे. आणि जो आपला प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे आपल्याला तो 3.5 इंच खालच्या बाजूला आणि जिथे आपला टक्स पॉइंट येतो तिथे 4.25 इंच देऊन असा 2 इंच टक्स मध्ये आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. तर मी हे जे टक्सचं अंतर घेतलं आहे ते 2 इंच घेतलं आहे 34 साइजसाठी. आता समोरच्या गळ्याची उंची इथे 6.5 इंच आहे आणि रुंदी आपण जेवढी पाठीमागच्या गळ्याला घेतली होती तेवढीच घ्यायची आहे इथे सुद्धा. तर इथे बघा अशा प्रकारे थोडा व्ही नेक मध्ये पाहिजे आहे त्यांना. तर तसा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला.
आता आपल्याला हा शेप बघा प्रिन्सेस कटचा इकडे आर्महोल मध्ये आपल्याला असा जुळवून घ्यायचा आहे आणि आर्महोल मध्ये सुद्धा आपल्याला अर्धा इंचाचा टक्स द्यायचा आहे. तर बघा इकडून दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच टक्स द्यायचा आहे, म्हणजे टोटल पूर्ण 1 इंच आपलं टक्स मध्ये मार्जिन जाणार आहे आपलं इथे. आणि अशा प्रकारे इथे हे कट करून घ्यायचं आहे. आता जे पाठीमागच्या भागाची उंची आहे तिथेच आपल्याला हे भाग मिळवून घ्यायचे आहे अशा प्रकारे. तर बघा मी इथे तिरकस भाग मिळवून घेतले आहे दोन्ही भागाने. तर इथे जसं मार्किंग आहे तसं कट करून घ्यायचं आहे. तर खूप सोप्या पद्धतीने आपले प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग होते. इथे बघा जिथे आपण टक्स पॉइंट दिला आहे तिथे इथे छोटासा कट मारून घेतला आहे. तर हे कट दोन्ही भागाला मारून घ्यायचे, कारण आपण जेव्हा हा भाग जोडणार तर इथूनच जोडायला सुरुवात करायची आहे. आता हे आपल्याला इथे जे आपण टक्स साठी घेतलं होतं एक्स्ट्राचं ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आर्महोलचा जो टक्स आहे तो आणि गळ्यात सुद्धा जो शेप आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे पानाच्या शेप मध्ये व्ही नेक आहे. तर आता हे झाला समोरचा भाग कटिंग आणि पाठीमागचा भाग सुद्धा कटिंग झालेला आहे. तर इथे काय करायचं आता आपल्याला बाही कटिंग करायची आहे. तर बाहीला अस्तर लावायचं नाहीये, तर डायरेक्ट कपड्यावरच कटिंग करायची आहे जो कपडा आहे तो. आता इथे पाठीमागच्या गळ्याचं कटिंग करून घेत आहे बघा. तर खूप एकदम सॉफ्ट कपडा आहे आणि म्हणजे खूप सरकत आहे तो इकडे तिकडे. थोडासा अवघड गेला मला तो शिवायला. आता जो मेन कपडा आहे आपला तो घ्यायचा आहे आणि कटिंग करून घ्यायचा आहे इथे. आता इथे काय करायचंय बघा, शोल्डरच्या बाजूला पाव इंच आपल्याला तिरकस आतल्या बाजूने कट करायचं आहे, डीप नेक गळा असल्यामुळे. तर बघा आता इथे बाहीसाठी पहिले बोलले की नाही लावायचं आहे, पण बाहीला अस्तर लावणे चांगलं आहे. तर इथे बाहीला अस्तर कटिंग करत आहे मी. तर 9.5 इंच घेतले आहे बघा. तर 8.5 इंच बाहीची लांबी तयार येणार आहे आणि घडीसाठी मी छातीचा चौथा भाग वापरलेला आहे आणि इथे बघा कॅप हाईट बाहीची 3.5 इंच घेतली आहे आणि अशा प्रकारे इथे शेप देऊन घेतला आहे. आता कपडा थोडा खालीवर झाला होता तर तो मी सरळ करून घेतला आहे. आता इथे बघा असा बाहीचा शेप देऊन घेतला आहे मी. आता खालच्या बाजूला दंडघेराचं माप टाकायचं आणि साईडला 1.5 इंच आपण जेवढं पूर्ण ब्लाउज मध्ये सोडलं आहे अंतर तेवढं इथे सुद्धा सोडायचं आहे. आणि हे धागे वगैरे एक्स्ट्राचे जे आहेत ते इथे कट करून घ्यायचे आहे. आता इथे खूपच धागे निघत आहे या ब्लाउज पीसचे. आता बघा इथे समोरच्या भागाला अशा प्रकारे शेप देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला जो ब्लाउजचा कपडा आहे तो घ्यायचा आहे बघा. तर हा जो लाचा आहे तो मिशोवरून बोलावलेला आहे ऑनलाईन. तर त्याचा फक्त अस्तरला लावायचा जो कपडा आहे तो व्यवस्थित नाही आला, बाकीचा सर्व लाचा पूर्ण व्यवस्थित आहे. आणि जो मेन कपडा आलेला आहे नेटचा तो सुद्धा व्यवस्थित आहे, म्हणजे चांगला आहे. फक्त त्याला जे अस्तर आलेले आहे तेच चांगलं नाही आलेलं आहे आणि कस्टमरला दुसरं अस्तर लावतो म्हटलं तर नाही बोलले, त्यामुळे मग तोच कटिंग करत आहे. तर इथे आता आपले जे अस्तरचे भाग आहेत ते ठेवून घ्यायचे आहे आणि साईडला आपल्याला कपडा सोडायचा आहे एक्स्ट्राचा आणि कट करून घ्यायचा आहे. तर इथे बघा पूर्ण ब्लाउज मी जसा आहे तसं कट करून घेत आहे. आता याला पाठीमागून हुक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, समोरचा सुद्धा भाग आता इथे जॉईंट मध्येच मी कट केलेला आहे आणि अस्तरचा जो कपडा आहे तो सुद्धा इथे बंद भागाकडूनच कट झालेला आहे, कारण समोरून पॅक आहेत, पाठीमागून हुक आहे याला. आता इथे बघा प्रिन्सेस कटचा जो साईडचा भाग आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला
बसवायचा आहे, जो आपला मेन कपडा आहे त्याच्यामध्ये, आणि ठेवून कट करून घ्यायचा आहे. साईडला थोडं-थोडं मार्जिन सोडायचं आहे आपल्याला. अस्तर जोडून झाल्याच्या नंतर आपण ते कट करणार आहे. तर इथे बघा, आता बाहीचं सुद्धा आपल्याला कटिंग करायचं आहे. तर अशा प्रकारे बाही ठेवून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायचा आहे. तर कपडा बघत आपल्याला कट करायची आहे. आता इथे खालचा कपडा थोडा कमी पडत होता, तर मी इथे दुसऱ्या बाजूने घेतली आहे. आता ह्या ज्या लाईन आहेत डिझाईनच्या, त्या सरळ येणार नाहीत, कारण मी पहिले उभ्या लाईन येतील अशा प्रकारे कटिंग करत होते, पण तशामध्ये बसत नाही आहे. तर इथे ह्या ज्या डिझाईनच्या लाईन आहेत त्या आडव्या येत आहेत. तर आडव्या आल्या तरी चालतील, पण आता बाहीचा भाग निघणं जरुरी आहे. तर अशा प्रकारे आता इथे मी बाहीचं कटिंग करून घेत आहे. तर इथे आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचं आहे, कारण पातळ कपडा असल्यामुळे कसं आपल्याला व्यवस्थित दिसत नाही. तर खालचा वरचा कपडा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि कट करायचा आहे. तर बघू शकता तुम्ही, इथे खूप सोप्या पद्धतीने आपले 34 साइजचे प्रिन्सेस कट ब्लाउजची पूर्ण कटिंग झालेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आवडला असेल तर लाईक, शेअर